कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। पन्हाळा तालुक्यातील माजना इथल्या राजाराम आबा पाटील यांनी खोटे दस्तऐवज बनवून मनप्पुरम फायनान्स कंपनीकडून सुमारे 10 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले। याबाबत माजना ग्रामपंचायतीने खुलासा केला। राजाराम पाटील यांनी सर्व बनावट कागदपत्र बनवून शासनाची आणि नातलकांची फसवणूक केली आहे। त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। गटविकास अधिकाऱ्यांचा अभिप्राय मिळाला असून ग्रामसेवक भाऊसाहेब निळकंठ यांनी राजाराम पाटील यांच्या विरोधात कळे पोलिसात गुन्हा नोंद केल्याचं सांगितलं। भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील यांची निवड झाली आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात प्रवेश केला। खासदार महाडिक यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार झाला। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी झोकून देऊन काम करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। दरम्यान ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे याची खासदार महाडिक यांनी भेट घेऊन स्वप्नीलच्या पुढील कारकिर्दीविषयी शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, डॉक्टर अजय चौगुले, डॉक्टर आनंद गुरव, अमरसिंह भोसले, मारुतराव परितकर, ॲडव्होकेट अमर पाटील, नामदेव चौगुले, रणजित आडके, महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे इथले 52 वर्षाचे शेतकरी बळवंत सखाराम शेटके बुधवारी गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते। उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं, पण आज त्यांचा मृत्यू झाला। बळवंत शेटके हमाली आणि मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवत होते। घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली मृत्यू झाल्यानं खिंडी वरवडे गावात प्रचंड हळहळ व्यक्त होतीये। गेल्या काही महिन्यात गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे। वन विभागानं गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नितीन पवार यांचा 14 ऑक्टोबर 2023 रोजी अपघाती मृत्यू झाला होता। या घटनेनं पवार कुटुंबियांवर आभाळ कोसळलं। कॉन्स्टेबल नितीन पवार यांचं बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं होतं, त्यामध्ये विम्याचाही समावेश होता। बँक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून नितीन पवार यांचा अपघात विमा मंजूर करून घेतला। बुधवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते मृत नितीन पवार यांच्या कुटुंबियांकडे 50 लाखांचा धनादेश देण्यात आला। बँक ऑफ इंडियामध्ये पगाराचं खातं असणाऱ्या खातेदाराला 50 लाखांचं विमा संरक्षण दिलं जातं। त्यानुसार बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजू कुमार सिंह, विपणन विभाग प्रमुख रंगनाथ कचरे, संग्रहण विभाग प्रमुख प्रदीप पाटील, कसबा बावडा शाखा प्रमुख संभव रोहित यांच्या प्रयत्नातून नितीन पवार यांचा अपघाती विमा मंजूर झाला। कोल्हापुरातील टाकाळ परिसरात मिरजे यांच्या ट्रान्सस्टार व्हील्स शोरूममध्ये सिट्रॉन कंपनीची बसाल्ट SUV कुपे ही अत्याधुनिक कार दाखल झाली आहे। या कारचं अनावरण खासदार श्रीमंत शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, आमदार राजेंद्र यड्रावकर, AY पाटील, VB पाटील, सिट्रॉनचे ब्रँड डायरेक्टर शिशिर मिश्रा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं। सिट्रॉन बसाल्ट ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीस 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचं औचित्य साधून आणि राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त रन फॉर फिटनेस हा उपक्रम पार पडला। NCC भवन ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पाटील, अर्पिता मोहिते, स्मृती पोटले विजेते ठरल्या, तर मुलांच्या गटात साहिल तुरटे, शुभम पाटील, यश साळुंखे विजेते ठरले। यावेळी ब्रिगेडियर अभिजित वाळंबे, कर्नल अजय थोरात, कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, सचिन पाटील, राजाराम आडाव, परविंदर सिंग, कुलबीर सिंग, निवास पाटील यांच्यासह महाराष्ट्र NCC बटालियनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।